नमस्कार मित्रांनो, आता आपण बोलतोय नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांविषयी, तेथील असलेल्या सद्य परिस्थिती आणि कुठल्या पक्षाचा महापौर होऊ शकतो आणि तिथली राजकीय समीकरणे याबद्दल आपण बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नागपूर नागपूर हे भाजपचा बालेकिल्ला म्हणून संबोधलं जातं. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांसारखे सध्याच्या राजकारणात सक्रिय असलेले राजकारणी तिथले, तसेच काँग्रेसचे नाना पटोले असेही म्हणजे विरोधी पक्षातही प्रमुख नेते नागपूरमधनं बिलॉंग्स करतात. RSS या संघटनेचा उगमही तिथूनच झालेला आणि तिथं हेडक्वार्टरही आहे. RSS ही RSS पुरस्कृत भाजप ही संघटना आहे, पक्ष आहे. भरपूर भाजप पक्षाचं हे RSS वरती डिपेंड असतं असं बोललं जातं. त्याच पद्धतीने आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये RSS आणि भाजप ही नागपूरमध्ये किती प्रभावी ठरणार आणि त्यांच्या समोर काय अडचणी आहेत त्या पहिल्या आपण जाणून घेऊया. भाजप हा प्रमुख पक्ष आहे नागपूरमध्ये, यात काही दुमत नाही. मागे जेव्हा 2017 मध्ये निवडणुका झाल्या होत्या, 2017च्या निवडणुकांमध्ये टोटल 151 जागांपैकी 102 जागांवरती भाजप स्वतःचे नगरसेवक निवडून आणले होते. त्यानंतर काँग्रेस पक्ष 28 आणि त्यानंतर उरसूर म्हणजे उबाटा गट, काँग्रेस गट आणि बहुजन समाज पार्टी यांचेही 16 उमेदवार नगरसेवक तिथे निवडून आलेले होते. हे सर्व बघता निश्चितच कुठेतरी आता आपण जर पूर्ण आजच्या घडीला जर विश्लेषण करायचं बघितलं तर आपल्याला भाजप हाच निश्चित म्हणजे महापौर पदी त्यांचा बसेल, त्यांचीच मेजॉरिटी येईल. कारण 151 पैकी जवळपास 76 लोकसभा म्हणजे नगरसेवक निवडून आलेले हवेत महापौर पदासाठी. परंतु सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज सध्याच्या घडीला नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप पुढे काही असेल तर तो बंडखोरी आहे. RSS संघटनांच्याही काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत भाजप विरुद्धच आपले नगरसेवक दिलेले आहेत. काहींनी माघार घेतली तर काहींनी कंटिन्यू ठेवलेला आहे. त्यामुळे निश्चितच विकासाच्या मुद्द्यावरती भाजप आपला प्रचार करू शकतो. आपलं कारण पारंपरिक त्यांचा तिथं बलाढ्यपणा आहे, त्यावरही ते मतं मागतील किंवा नगरसेवक निवडून येतील. परंतु यावेळेस 2026 मध्ये निश्चितच बंडखोर उमेदवारांचं चॅलेंज असणार आहे आणि काही अंशी तिथे निर्णायक म्हणून ते भाजपला टक्करही देतील. कारण जर आपण बघितलं तर 5 जागांवरतीच फक्त भाजप आणि काँग्रेस अशी लढत आहे, नाहीतर बाकीच्या सर्व सीट्सवरती त्रिशंकू अशी परिस्थिती आहे. सो भाजप निश्चितच महापौर पदाची जास्त शक्यता आहे, परंतु त्यांच्यापुढे बंडखोरीचाही मोठं आव्हान आहे. त्यानंतर आपण काँग्रेसचं जर बघितलं, विचारात घेतली तर नाना पटोले असू द्या, विजय वडेट्टीवार असू द्या, ह्या काही नेत्यांनी तिथे ताकद लावायला सुरुवात केलेली आहे. परंतु काँग्रेसचा पुन्हा एकदा आपल्याला बोलण्यामध्ये असंच वाटेल, कारण महाविकास आघाडीचा जर आपण पूर्णपणे विचारात घेतला तर थोडीफार ताकद ते लावतायत. परंतु ती ताकद नागपूरमध्ये भाजप विरुद्ध किती सबळ ठरेल माहीत नाही, कुठेतरी अपुरीच पडणार आहे. त्यामुळे माझ्या विश्लेषणानुसार तरी नागपूर महानगरपालिकेत पुन्हा भाजपचाच महापौर हा होईल. फक्त काही अंशी जे बंडखोर आहेत त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती येऊ शकते आणि भाजपला थोडासा मागच्या वेळेसपेक्षाही कमी नगरसेवक मिळू शकतात. कारण शेवटी बंडखोरी रोखण्यात भाजपला पूर्ण महाराष्ट्रभरच डोकेदुखी ठरते, तशीच नागपूर महानगरपालिकेतही ठरते. तुम्हाला काय वाटतंय? स्पेशली नागपूरमध्ये जे लोक आपलं श्रोते आहेत, जे ऐकतायत, तुमचं विश्लेषण काय आहे ग्राउंड रियालिटीवरती ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या महानगरपालिकेच्या विश्लेषणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.